अशा प्रकारे कारल्याची भाजी बनवाल ना, कळणार सुद्धा नाही की कारल्याची भाजी खातोत. अजिबात कडू लागत नाही ही भाजी. एकदा तुम्ही करून बघा, नक्कीच सर्वांना आवडेल. लहान मुलांना सुद्धा. त्यासाठी मी इथे अर्धा किलो कारली घेतली आहेत. कारली स्वच्छ धुवून घेतली, मधून कापून घेतली आणि चमच्याने आतमधल्या सर्व बिया काढून घेतल्या आहेत. अशाच प्रकारे सर्व कारली कापून घेतली आहेत मी. ही अशा प्रकारची किसणी घेतली आहे. त्यावरती ना एकदम पातळ कापून येतात. सुरीने किती पातळ कापले तरी नाही होत. या किसणीने असं किसून घेतलं ना की पातळ कापं होतात. म्हणून मी ही किसणी घेतली आणि त्यावर पातळ कापं करून घेते कारल्याची. सर्व कारली कापून झाल्यावरती त्यात थोडे मीठ टाकून सर्व कारल्यांना व्यवस्थित मीठ लावून 5 ते 10 मिनिटं ठेवून द्यायचं. 5-10 मिनिटानंतर कारल्याला पाणी सुटेल, ते पाणी पिळून घ्यायचं. पिळून घेतलेली कारली एका भांड्यात काढून घेतली आहे. गॅसवरती ते भांडं ठेवून थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेते. त्यामध्ये चिंच थोडीशी आणि थोडंसं गूळ, माझ्याकडे गूळ पावडर होती मग मी गुळाची पावडर टाकली आहे. दोन्ही टाकून व्यवस्थित मिक्स करून मीडियम टू लो गॅसवरती फ्राय करून घ्यायचं. 5 ते 7 मिनिटं मी व्यवस्थित फ्राय करून घेतलं आहे मंद आचेवरती. एका ताटात कारली काढून घेते. 1.5 चमचा तेल घेतलं आहे मी. त्यामध्ये बारीक चिरलेले 2 मोठे कांदे घेतले आहेत. 3-4 मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. कांदा थोडा फ्राय झाल्यावरती मी कारली घालून घेणार. कारली घालून घ्यायची. कारली घालून व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. थोडीशी हळद घालायची आणि थोडा मसाला. मिरच्या पहिल्या घातल्या आहेत त्यामुळे मसाला थोडाच घालायचा. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवरती मी 3-4 मिनिटासाठी ठेवून दिलेलं शिजण्यासाठी, पाणी न घालता. शेवटी खोबरं घालून घ्यायचं. खोबरं मिक्स करायचं, 1 मिनिटासाठी ढवळायचं. तयार आहे कारल्याची भाजी. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.